सो गाईज शनिवार वाड्यात येताना बॉटलमध्ये ज्यूस घेऊन या, पाणी नाही. पुण्यात राहून शनिवार वाडा नाही पाहिला तर पुण्याची एक गोष्ट खास मिस झाली असं म्हणावं लागेल. आज मी तुम्हाला माझ्यासोबत शनिवार वाड्याच्या आत घेऊन जाणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाहेरपेक्षा आत आल्यावर या जागेचा वेगळाच फील येतो. आत गेल्यावर बाहेरच्या पुण्याचा गोंगाट एकदम मागे राहतो आणि मनात एकच विचार येतो, इथे पूर्वी नक्की कसं असेल. दिखाएंगे आपको पूरा प्लेस कैसे है. no, no, no. मेरी बेटी आ गई है वीडियो बंदा करने. तो अभी हम दिखाएंगे पूरा शनिवार वाड़ा. स्टे कनेक्टेड. वीडियो बिल्कुल भी स्किप मत करिएगा. खूप ज़्यादा है ना इसलिए. सो लेट्स गो. आधी मला वाटायचं की याला फक्त एकच दरवाजा आहे खूप मोठा, पण नंतर कळलं की याला 4 प्रसिद्ध दरवाजे आहेत. गणेश दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा आणि मस्तानी दरवाजा. मस्तानी दरवाजाची आठवण आली की बाजीराव आणि मस्तानीची आठवण होती. सो चला तर मग मी तुम्हाला सुंदर व्ह्यूज दाखवते वरती जाऊन. वस्तू पाहताना मला सगळ्यात जास्त मजा याच गोष्टीची वाटते, जे दिसतंय त्यापेक्षा जे इथे कधीतरी होतं त्याची कल्पना करणं. अगोदरच्या काळात किती सिक्युरिटी टाईट असायची. कड्या साखळी किती मजबूत दिसत आहेत. आणि या एवढ्या मोठ्या पायऱ्या चढणं होते की नाही तर खरंच मानलं अगोदरच्या कामगारांना. पण मला सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही वाटली, आपण इथे फिरतोय तेव्हा फक्त एक जुनी जागा पाहतोय असं वाटतं, पण थोडा विचार केला तर याच जागेवर कधी काळी पेशव्यांचा दरबार भरला होता, मोठे निर्णय घेतले गेले होते आणि इतक्या मोठ्या ऐतिहासिक घटना घडल्या होत्या. इथे आल्यावर थोडं थांबून आजूबाजूला पाहिलं तर इतिहास जास्त जाणवतो. अच्छा नजारा दिखाती हूँ, आइए. वरती आल्यानंतर हा संपूर्ण गार्डन व्ह्यू बघून त्या काळामध्ये हा परिसर किती सुंदर दिसत असेल ना, याची कल्पना केली तर खरंच आश्चर्य वाटतं. आणि उन्हात थकल्यामुळे आम्ही तिघंच वरती आलो आणि बाकी फॅमिली खाली बसून होती. किती सुंदर व्ह्यू आहे खरंच. आज आपण इथे फक्त त्यांचे अवशेष बघतोय, पण एकेकाळी इथे किती खोल्या, दालने, अंगण, राहण्याचे भाग असतील याची कल्पनाही करू शकत नाही. जुन्या वस्तू पाहताना मला याचीच मजा येते, याच गोष्टीची मजा येते. जे दिसते त्यापेक्षा जे काहीतरी आहे त्याची कल्पना करणं. व्ह्यूज बघा तुम्ही, व्ह्यूज किती सुंदर आहे. आम्ही तिघं तरी चाललो आहोत. कम ऑन मेरे पीछे पीछे आइए, मैं दिखाती हूँ पूरा शनिवार वाड़ा. शनिवार वाडा प्रसिद्ध आहे त्याच्या भव्यतेसाठी नाही, याच वाड्याशी जोडलेली एक घटना आजपर्यंत लोक विसरलेली नाही. आणि ही घटना इतकी प्रसिद्ध झाली की त्याच्याशी जोडलेली एक वाक्य तर तुम्ही नक्की ऐकलंच असेल. कोणता आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला तर आपण त्या दरवाजाकडे जाऊया. नारायण पेशवा दरवाजा. आणि रात्री अमावस्ये किंवा पौर्णिमेला तिथून तो आवाज आजही येतो असे लोक म्हणतात. किती खरं किती खोटं हे माहिती नाही. ही गोष्ट ऐकल्यानंतर रात्रीच्या वेळी कसं वाटत असेल ना. सो हाच तो दरवाजा आहे. नारायण पेशवे मदतीसाठी ओरडत होते, काका मला वाचवा. काका काका मला वाचवा, काका काका वाचवा, काका
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, कोण कोण शनिवारवाडा बघितल्या आहे ते कमेंट्स करून नक्की सांगा. ज्यूस घेऊन या, पाणी नाही.